मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। कारण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2026 ला अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। आता यावेळी जरांगे पाटील नेमके कोणत्या मुद्द्यांवर आंदोलन करणार आहेत, सरकारच्या वतीने शिष्टमंडळाने कोणते पर्याय जरांगेंना सांगितलेले होते आणि या सगळ्यामध्ये जरांगेंनी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाण्याचा इशारा का दिलाय हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय। नमस्कार। गेल्या काही वर्षात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनं केली। पहिलं मोठं आंदोलन अंतरवाली सराटीमध्ये झालं, त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन झालं, पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करण्यात आलं। प्रत्येक आंदोलनानंतर सरकारसोबत चर्चा झाली, काही मागण्या मान्य झाल्या, काहींसाठी समित्या सुद्धा स्थापन झाल्या। मात्र मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीयेत। आता 29 ऑगस्टला पुन्हा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यावेळी जरांगे पाटील यांनी राज्यभरामधील सगळ्या मराठा समाजाला अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे यावेळीचं आंदोलन मोठं होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। पण यावेळी आंदोलनाच्या मागण्या नेमक्या काय आहेत, तर मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे समितीला सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। याशिवाय सातारा गॅझेटची अंमलबजावणी, प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करणं, आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणं आणि आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या समाज बांधवांच्या कुटुंबियांना मदत देणं या मागण्या त्यांनी केलेल्या। तसेच वैध ठरलेली जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून अवैध ठरवल्याच्या प्रकरणांवर सुद्धा ठोस मार्ग काढण्याची मागणी केली आहे। म्हणजेच यावेळी जरांगेंनी केवळ एका मागणीवर आंदोलन न करता अनेक प्रलंबित मुद्दे सरकार समोर ठेवलेले आहेत। आता प्रश्न असा आहे की 29 ऑगस्टचं आंदोलन होण्याआधी सरकारने जरांगेंची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ नेमकं का पाठवलं? बघा, यामागे मराठा समाजाची मोठी मतदार संख्या हे एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे। त्यातच राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं अजूनही बाकी आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला तर त्याचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये। याच पार्श्वभूमीवर 24 ऑगस्टला सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेलं। या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड यांचा समावेश होता। जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये सुमारे 1.5 तास चर्चा झाली। बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं सांगितलं। शासनाने घेतलेल्या निर्णयांची अपेक्षेप्रमाणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे जरांगे नाराज असल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलं। अंमलबजावणीमधील त्रुटी दूर करण्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये उपाययोजना करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलेलं आहे। पण या चर्चेनंतर जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत। त्यांनी स्पष्ट केलंय की केवळ चर्चा करून उपयोग नाहीये, तर 28 ऑगस्ट पर्यंत प्रत्यक्ष निर्णय घ्या आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करा, अन्यथा 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन होणारच आणि इथेच सरकार समोरचं आव्हान आणखी वाढतंय। कारण जरांगेंनी यापुढे एक मोठा इशारा दिलाय, जर अंतरवाली सराटीमधील आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला तर माझ्यासह राज्यभरातील मराठा समाज मुंबईकडे कूच करेल आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावर येईल असा इशारा जरांगेंनी दिलाय। त्यामुळे आता सरकार समोर 2च पर्याय असल्याचं चित्र निर्माण झालंय। एक म्हणजे 29 ऑगस्ट पूर्वी जरांगेंच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेणं आणि दुसरा पर्याय म्हणजे आंदोलनाला सामोरं जाणं। मात्र यावेळी जरांगेंची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक दिसतीये। गेल्या काही दिवसांमध्ये तशा प्रकरणं पण घडलेली आहेत। बघा, गेल्या काही आंदोलनांमध्ये सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर काही वेळा आंदोलनं मागे घेण्यात आली। सरकारने आश्वासनं दिलेली होती, समित्या स्थापन केलेल्या आणि काही निर्णय सुद्धा घेतलेले, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप जरांगे पाटलांनी सातत्याने केलेला होता। त्यासाठी आंदोलनं केली। त्यामुळे यावेळी त्यांचा भर एका गोष्टीवर आहे, आश्वासन नकोय तर प्रत्यक्ष निर्णय आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे। दरम्यान 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे। जरांगे पाटील भविष्यात मराठा समाजातील उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची भूमिका घेतात का, याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। पण सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न 29 ऑगस्टचा आहे। जरांगे पाटील खरंच अंतरवाली सराटीमध्ये मोठं आंदोलन उभारणार का? राज्यभरामधून मराठा समाज मोठ्या संख्येने
अंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार का? सरकार 28 ऑगस्ट पूर्वी ठोस निर्णय घेणार का? आणि जर निर्णय झाला नाही तर आंदोलन अंतरवाली सराटीपुरतं मर्यादित राहणार की थेट मुंबईपर्यंत पोहोचणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. एक मात्र नक्की आहे, यावेळी जरांगे पाटील माघार घेणार की सरकारला अंतिम निर्णय घ्यावा लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पण जर यावेळी जरांगे पाटलांनी नेहमीप्रमाणे सरकारसोबत तह केला, मध्यस्थी करून सगळं संपवलं, तर मात्र मराठा समाजाची प्रचंड नाराजी होईल आणि ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या कायमस्वरूपी तशाच राहतील असं काही वरिष्ठ पत्रकार म्हणतात. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय होईल हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय? खरोखर मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला आंदोलन उभारतील का आणि सरकार त्यांना कसा सपोर्ट करेल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.